ताई बच्चू, अरे काय झालं? बस बस आधी बस. केवढा घाम फुटलाय तुला. हे घे पाणी घे. काय झालं? घाईघाईत आलो ना म्हणून थकवा आलाय. अरे थकलोय ना म्हणून घाम आलाय ग. कशाला एवढा धावत आलास? काय झालंय? अगं महत्वाचं काम आहे ताई. म्हणजे ऑफिस संदर्भातच आहे पण महत्वाचं आहे. बरीच कामं राहिली आहेत, येते हा मी. अहो काय झालंय बच्चू? काही घोळ झालाय. ज्या माणसाकरवी आपण गुहागरच्या जागेवर स्टे आणला होता ना त्या माणसाला कोर्टाने हजर राहायचे आदेश दिले नेक्स्ट हिअरिंगला. आणि तो माणूस कोण हे जर आजला कळलं ना तर जाम वांदे होणार आहेत. नाही नाही, कोर्टाची तारीख मिळायच्या आत आपल्याला काहीतरी उपाय शोधला पाहिजे बच्चू. खरंय तुझं. काय झालं? नेहा, माझा पगार झाला आज. हो, त्यात इतकं ओरडण्यासारखं काय आहे? सॉरी सॉरी, माझा पहिला पगार झाला ना त्यामुळे आनंद झाला मला म्हणून. आय कॅन अंडरस्टँड. माझा पहिला पगार झाला होता ना तेव्हा मीही अशीच एक्साइट झाले होते. असं कसं झालं? आता काय झालं? नाही काही नाही, अलेक्स. बापरे बच्चू, म्हणजे आपल्याला गुहागरला जावं लागणार? हो ताई, कोर्टाचा आदेश म्हटल्यावर जावं लागणारच आहे. बापरे, काहीतरी करायला पाहिजे बच्चू. काय करावं मला सुचत नाहीये. खरंय तुझं. मे आय कम इन मॅडम? ये ना कावेरी, ये. काय ग, काय झालं? मॅडम एक घोळ झालाय. काय झालंय? अहो, विषय असा आहे की माझ्या अकाउंटला माझा जो पगार ठरलाय ना त्यापेक्षा जास्त पैसे आलेत. काहीतरी चुकलंय. किती पगार आहे तुझा? 25,000. हो ना. आणि मग अकाउंटला किती पैसे जमा झाले? मला 50,000 आलेत. म्हणजे बहुतेक मला वाटतं 2 महिन्याचा पगार एकदम आलाय. कावेरी, तू माझ्या आयुष्यात आलीस आणि नंतर या कंपनीत आलीस. तू या कंपनीत आल्यापासून तू आम्हाला किती संकटांमधनं वाचवलंस. अतिशय मनापासून तू तुझं काम करतेस, कसलीही पर्वा न करता. आमचं हित चिंतेस. तू या कंपनीची अतिशय मोलाची कर्मचारी ठरलीस आणि म्हणूनच या महिन्यापासून तुझा पगार 50,000 झालाय. काय? थँक्यू सो मच. थँक्यू. येते. अरे आता कुणाचा फोन? हा बाय, बोल. तात्या तात्या तात्या, मी आज खूप खुश आहे. हो का? उत्तम, अशीच खुश राहा. अहो तात्या, आधी कारण तरी विचारा. आता कारण काय
मग कारण ही नंतरची गोष्ट आहे बाय. बरं ठीक आहे, सांग काय झालंय. तात्या माझा आज पहिला पगार झाला. हो का, वा वा वा. आणि विशेष म्हणजे रत्नमाला मॅडमनी माझ्यावर खुश होऊन जेवढा पगार ठरला होता ना त्याच्या दुप्पट वाढवून दिलाय. अगं काय सांगतेस. मला आता वाटतंय पटकन गाडी पकडावी, तिथे यावं आणि सगळा पगार तुमच्या हातावर ठेवावा आणि तुमच्या पायावर डोकं टेकवावं. काय करू तात्या, कामाच्या व्यापात जमत नाहीये अहो. पण तुम्ही काळजी करू नका, मी आत्ता खर्चाचे आणि घरभाड्याचे पैसे तुमच्या अकाउंटवर ट्रान्सफर करते. हा थांब थांब बाय, घाई करू नकोस आणि सगळे पैसे इकडे पाठवू नकोस. फक्त घर भाड्याचे पाठव. इथल्या खर्चाचं मी टपरीच्या उत्पन्नातून भागवतो बाय. हा, बाकीचे पैसे तू सांभाळून ठेव, साठवते. त्याचं काय करायचं माहितीये ना तुला. हो तात्या, आहे माझ्या लक्षात. असं कसं विसरेन मी. आईचं ते जुनं घर विकत घ्यायचंय ना आपल्याला. आहे माझ्या लक्षात. ठेवते हा मी. बाय तात्या. हा, काकी नुसत्या मीटिंग्स करून सुद्धा इतकं दमायला होतं याची कल्पनाच नव्हती मला. खूप दमलोय मी आज. आलात तुम्ही, बसा ना, मी तुमच्यासाठी चहा आणते. चहा? हो. तू बनवतेस? तसंही आता मला ऑफिसचं काही काम नसतं, मग म्हटलं घरातलीच कामं करते. तुम्ही फ्रेश व्हा, मी आणते चहा. साधिया, अगं नुसता चहा आणू नकोस. आकांक्षाने शिरा केलाय तोही आण. हो, 1 मिनिट सानिया. सुदर्शन, आकांक्षाला माझा एक निरोप दे. आता तिने काहीही केलं ना तरी काही उपयोग नाहीये. तिने माझ्या आवडीचा शिरा करू दे किंवा माझ्या नावाने गावात बासुंदीचं जेवण घालू दे, आता मला काहीही फरक पडणार नाही. मी नाती जपते, पण तुटलेली नाती परत जोडायला मला वेळ लागतो. मुळासकट उपटलेलं झाड मातीत रुजायला जसा वेळ लागतो ना, नात्यांचंही तसंच. घ्या ना वैदी, तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या. माझ्याकडे तर वेळच वेळ आहे सुदर्शन. पण एक गोष्ट विसरू नकोस, कधी कधी पुन्हा लावलेलं झाड रुजतच असं नाही. तेव्हा तू तिला सांग माझ्यासाठी काही कष्ट करू नकोस. बरं काकी, मी चहाच आणते. आणि सानिया, आता जे काही मी बोलले ते तुझ्यासाठी पण लागू होतं. आधी इकडे जरा, मला तुझ्याशी बोलायचं. अरे तुला सांगेन सांगेन म्हटलं आणि सारखे विसरत होते मी. उद्या एक अतिशय महत्वाच्या इन्व्हेस्टर बरोबर आपली मीटिंग, आणि ती मीटिंग तुला अटेंड करायची आहे, तेव्हा जरा सकाळी लवकर आवर. काकी अगं अशा महत्वाच्या मीटिंग्स ना मला नको ना नेतो सोबत. मला खूप टेन्शन येतं ग. अरे आदित्य, कशाला टेन्शन घेतोस. आणि तुला अशा मीटिंग्स अटेंड कराव्या लागतील ना आदित्य. राजवर्धनच्या जागी तुझी निवड झाली आहे, ती योग्य आहे. आणि राजवर्धनची सगळी कामं तू हँडल करू शकतोस. या बाबतीत इन्व्हेस्टर्सना तुझ्यावरती विश्वास नको का बसायला. म्हणून या मीटिंग्स तू अटेंड करायला पाहिजेस. काय, आणि तू काळजी का करतोस एवढी. मी आहे ना तिथे तुझ्या बरोबर, मी करेन तुला गाईड. हे बघ, मी त्या कंपनीचा सगळा प्रोफाईल तुला ईमेल केलाय. त्याचबरोबर आपण जे प्रपोजल त्यांना दिलं होतं ना, ते सुद्धा मी तुला ईमेल केलंय. एक PPT आहे, त्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन आहे. तू जरा ती सगळी डोळ्याखालून घाल, त्याच्यावरती थोडासा अभ्यास कर. ते सुद्धा तुला प्रेझेंट करायचंय. आणि मी म्हटलं तसं तू एकटा नाहीयेस, मी आहे ना तुझ्या बरोबर. ठीक आहे. चल.
हे काय आज बेल वाजवलीत? पुन्हा चाबी विसरलात की काय? आज कुठे पैसे उधळले तेवढे? लग्नाची शॉपिंग वगैरे सुरू केलीत की काय? अहो मला सांगायचं ना, मी आलो असतो तुम्हाला हेल्प करायला. घरीच होतो मी. एक मिनिट, शॉपिंग केली कशी? क्रेडिट कार्ड युज करताय का? आज मी प्रचंड श्रीमंत आहे. का अचानक लॉटरी लागली की काय? विषय असा आहे की प्रत्येक सामान्य माणूस महिन्यातून एक दिवस श्रीमंत होत असतो आणि तो दिवस त्याचा पगाराचा दिवस असतो. आज माझा पगार झालाय ना, म्हणून थोडी शॉपिंग केली. हे बघा, हा बघा कुर्ता कसा आहे? पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी कुर्ता घालत नाही. तुमच्यासाठी नाहीच आणलाय तो, तात्यांसाठी घेतलाय. हो तात्यांसाठी आणलाय. मस्त आहे. आणि वैदेहीसाठी हा पंजाबी ड्रेस घेतलाय. वैदेही पंजाबी ड्रेस? नाही, मला असं वाटतंय की तुम्ही तिच्यासाठी आजच्या जनरेशनचं काहीतरी घ्यायला हवं होतं. का? यात काय वाईट आहे? उलट यातच ती खुलून दिसेल खूप. माझा चॉईस एवढा पण वाईट नाही हा. आणि तुम्हाला दाखवते, आईसाठी ही साडी घेतलीये आणि गौरीसाठी माझ्या बहिणीसाठी हे घेतलंय. ह्यात काय? ह्यात नऊवारी साडी कुणासाठी? आजीसाठी. ओ छान आहे. हे? असं सगळं घेतलंय. नाही, सगळ्यांसाठी काही ना काही घेतलं. माझ्यासाठी काही घेतलं नाहीयेत का तुम्ही? हा आणलंय ना, आणलंय तुमच्यासाठी पण आणलंय. तेच विचारा, असं कसं राहून गेलं? ठीक आहे. कॅश? तुम्ही कॅश दिली मला? का? माझ्यासाठी काय घ्यावं ते सुचलं नाही का तुम्हाला? हा, तुम्ही मला 50,000 रुपये लोन म्हणून दिले होते ना, आणि मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं जेव्हा माझा पगार होईल तसे मी थोडे थोडे फेडेन. आज माझा पगार झालाय म्हणून हा माझा पहिला EMI. अजून एक गुड न्यूज आहे. काय? रत्नमाला मॅडमनी माझा पगार वाढवलाय. म्हणजे आधी जेवढा माझा पगार होता ना त्यापेक्षा आता जास्त झालाय. छान आहे. म्हणजे मी तुम्हाला दिलेल्या पैशातूनच काही पैसे तुम्ही मला रिटर्न केलेत. बाकीच्यांसाठी छान छान गिफ्ट आणली आहेत आणि माझ्यासाठी काही आणलं नाहीये. ठीक आहे, इट्स ओके, काही इश्यू नाही. आणलंय आणलंय, जरा थांबा. हे घ्या. हे काय? या बाकीच्यांसाठी एवढे मोठे मोठे गिफ्ट आणि माझ्यासाठी हे एवढंच? त्या गिफ्टच्या आकारापेक्षा ना त्यातलं सरप्राईज खूप मोठं आहे. बघा बघा, उघडून बघा. ओके. काकू, एंगेजमेंट रिंग वगैरे नाही ना आणलीत मला? हे बघा, तुमच्याशी एंगेजमेंट करण्यात किंवा तुमच्याशी लग्न करण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. हा, मला सुद्धा काही हौस नाहीये तुमच्याशी लग्न करायची. दिलंय ना गिफ्ट, ते गुपचूप उघडा. खरा बोललं की अंगावर येतात. नाईस. अहो काय तुम्ही एवढ्या खोट्या पालीला घाबरलात आणि माझ्याशी लग्न करायची स्वप्न बघतायत.
नाही. तुमच्या नादी लागणं सोडूनच दिलं पाहिजे मी. नाही, ठीक आहे. तुमच्याकडून चांगलं वागणं मी आता एक्सपेक्ट करतच नाहीये. बाकीच्यांसाठी छान छान गिफ्ट आणलेत, माझ्यासाठी काही आणलेलं नाही. ठीक आहे, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. कळलं मला. हा, राहू दे, राहू दे. गिटार. ऍक्च्युली हे गिफ्ट आणलं होतं मी तुमच्यासाठी. सरप्राईज म्हणून दाराबाहेर ठेवलं होतं. थँक्यू, थँक्यू सो मच. मला माहितीये तुम्ही गाताही छान, वाजवताही छान. तुमचीही कधीतरी घुसमट होत असेल ना, मनातलं काही सांगायला जमत नसेल, तेव्हा तुम्ही गिटार वाजवून ना मोकळे होऊ शकता. म्हणजे कधी कधी करावं असं माणसाने, बरं वाटतं स्वतःला. तुम्ही जेव्हा अशा सिच्युएशन मध्ये असता तेव्हा कशा मोकळ्या होता? आय मीन स्ट्रेस घालवण्यासाठी काय करता? माझ्या आयुष्यात जेव्हा असं काही घडतं तेव्हा मी आईच्या पैंजणातल्या या घुंगरांशी बोलते. अगदीच आईची आठवण आली तर मग आईची साडी नेसते. मग होतं सगळं नॉर्मल. असं वाटतं की आई माझ्या सोबतच आहे. तसं तुम्हाला पण गिटार वाजवल्यावर मोकळं वाटेल बघा. एकदा वाजवून तर बघा. ओके. चला आता वाजवा काहीतरी छान. फरमाईश. 1 मिनिट. हे गिटार तुम्ही मला गिफ्ट म्हणून आणलंय की तुमच्या एंटरटेनमेंटसाठी? नाही म्हणजे मी वाजवत राहायचं आणि तुम्ही ऐकत राहायचं असं काही नाहीये ना? म्हणजे कधी उठून चलो बजाव अशी नाही ना फरमाईश करणार तुम्ही? एवढ्या प्रेमाने आणलं मी तुमच्यासाठी आणि तुम्ही काय तुमची खडूसगिरी सोडू नका. जाऊ दे.